श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी. बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू. मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 84 86 1900. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. सुभाषराव 3 एकर कडवाळ कशाला म्हणतात? फायदा माय लागला का नाही इथून तिथून? नाही पण चांगलं केलं बरं का. हा. गणाने अण्णांनी लक्ष घातलं. कडवा 1 नंबर आलं बघा. ओ रामभाऊचं मार्गदर्शन आहे. मजुरी कोणी करेल? मॅनेजमेंट महत्वाचं आहे. पण मेहनत गणाची आहे. मेहनत कोणाची बी असू द्या. हा. डोकं अक्कलच नसली तर शेती कशी पिकेल? किती अक्कल आहे कळलं. अगोदर आम्हाला काय सांगितलं तुम्ही ज्वारी पेरली या हा? आणि उगवलं काय कडवळ. एवढं दाट टाकतात का पुढे ज्वारी? ओ सुभाषराव मीच मुद्दा म्हणलं दाट इसकडा. साधली तर ज्वारी, दाट झालं तर कडवाळ. झालं का नाही कडवाळ? पैसाच पैसा आहे बघा आता तुम्हाला ए, काढवाळाचा. सुभाषराव हा. गिराईक मला करतय. मी पण ठेवला की एक सारा आमच्या गुरांच्यासाठी. तुम्ही काय वळवून घालवणार आहे? कोण येणार आहे? अख्खो 3 एकर काढवाळ केले का तुम्ही? मग काल टाकलं गुरांना पण गुरं तोंड सुद्धा लावणार का अशी चव असते वय कडवाळाची. आयला माणसं नाव असते ती आणि जवळचीच माणसं नाव ठेवते ती. अरे 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 गाडवाला गुळाची चव काय जनावरांना कळते ती. काट बिट आला असत्याल तोंडाला मालकाच्या. ए रामभाऊ खसखस काय वाजतंय? काहीतरी गडबड असेल सुभाषराव. पुढे 100%. पुढे जाऊ नका. बिबट्या तर नसेल. अवतार, हा रामभाऊ बघा बरं काही वाजतंय. बिबट्याला आणि वाघाला घाबरेल तो रामभाऊ कसला? सुभाषराव घरून जाऊन आणण्याची बंदूक आणू का? अहो ही तर बघा ना चोर पावड्यानं कोण हाय का ती? रामभाऊ पुढे कुठे चालला? रामभाऊ बिबट्या कडवाळ काढतो दावा आणि माझ्या साऱ्यातलं. ओ सुभाषराव बाळे ए कर समोर समोर. केव्हा बिबटी आहे 2 पायाचा बिबट्या. आणि तुम्ही माझ्या रानातलंच का कडवाळ काढताय माझ्या साऱ्यातलं? अरे लय बेकारी झाली आतमध्ये. घुस लागली सगळी काढवाळाला. कोणाच्या? ये रामभाऊच्या काढवाळाला. घेतलंय कोणी कडवाळ? ही मी घेतलंय. तुम्ही घेतले? आणि घुस लागली आणि तुमचा काय संबंध आहे? अहो घुस लागले म्हणलं कुजल्याला काढून द्या म्हणलं. अहो पण तुम्ही मी घेतलेलं विकत कडवळ रामभाऊचा एक सारा त्यात कशासाठी कडवळ काढायला आलाय तुम्ही? अहो घुस लागली त्याच्यात आतमध्ये. मग कुजल्याला म्हणलं काढून टाकाव नाही तर घुसला. ए तू घुस कर नको माझ्या कडवाळात. नालाय का एक सुद्धा घुसन उंदीर लागला नाही. आणि घुस लागली कुजल्याला काढायला तर कोयता कशाला? कोणाचं आतमध्ये येऊ नालायक. एवढे मोठी कोणाच आहे अशी बघत होती माझ्याकडं. 10 आकडा होता. ए बोल शिव
गोल शिवदाचा आकडा. गोनस फडी काढते काय त्याला नाग म्हणतात. मग नागच होता. त्या नागाच्या रानात तू कशाला ना इरुळ्या अरे पाटील हा कुजल्याला म्हणतोय हिरवगार कडवा काढत बसलाय. सांगा ना आमच्या गुरांनी काय खायचं? बरं बाळासाहेबाला कोणी सांगितलं ते उचापती करायला? हा सुरला काढायला सुरणा वहिनी ते गाड्याला सांगितलं असतं, तुम्हाला का सांगितलं? त्या म्हणल्याला अक्कल नाही संसार करायला. ओ शाणे घरी आधी काय लोचा झाला ते बघा. चला बरं विचारू घरी. मला घरी काम आहे. दुर्गा आमची वाट बघते या. माझं पैसे फेका ते. मला कडवळ नको, पैसे फेका माझं. पैसे फेका. 2 लाख रुपये 3 एकराचं कमावलं. 2 लाख पैसा कुठं ठेवा आणि कुठं नाही असं मला झालं. भाऊच्या माझ्या कोणी नाद लागला ना हे काय आहे? पैसा आहे माझ्या. तुम्ही काय सांगताय? माझा मित्र आहे तो. तुम्ही आमच्या कडवाच्या नादी लागला नसता तर कशाला आमचा वाद पेटला असता? ए, वाद घालणारा माझ्या रानात वाद घालायचा ना माहितीसाठी सांगतो. वाद नाही, वाद 3 घालून एकर बाळू कडवाळ कसं काय वाद घालून कोणा चांगलं झालंय का? पाटील हा, ऐकतोय 3 एकर कडवाळ केलंय. 2 लाख रुपये रोख आल्यात हा. आणि ह्याचा मी खोडवा करणार. हा. त्याचं 1.5 लाख येताल निडवा करणार. त्याचं 1 लाख येताल. बरोबर. सगळी पैशाची उधळपट्टी करणार तुम्ही मग तर. ओ उदळपट्टी माझं मी मग करेन काय नाही तर काय सांगताय तुम्ही? ए पाटील हा माझ्या रामभाऊला बोलायचं काय कारण आहे तुमचे? बरं. माझा मित्र मी बघून हे घे. बघ वहिनीनं सांगितलं ना मध्ये दिली सुरनाईने सांगितलं मध्ये दी एखादी पिंडी तुला नेत जा. एखादी सुभाषरावच्या घरी टाकत जा. 10,000 इसरा पुढचं. कुठे? हा रुपया विसरा. बोलून देणार नाही. अहो सुभाषराव ही का व्यावहारिक माणसं आहे काय? पैशाबरोबर हे जगावर फालतू व्यवहार करते तू ग. मी आता कापून टाकला असता तुझ्या अंगावर यायचे काय कारण आहे? धावून येतोय मारायला. अंगावाल तर मग मला कापून टाकेन रामभाऊला. भाऊ काय नाही मला सण नाही झालं रामभाऊ. काय कारण आहे जे तुझ्या अंगावर यायचे रामभाऊ? आता खलास करील म्हणतोय तो. अंगावाल कापील म्हणतोय. कापीन म्हणला आपल्या रानात येऊन आता हा शेवट नासका म्हणला रामभाऊ. मला नसका म्हणला. नासका काय अरे तुला म्हणतो? ए तट्या घरी येऊन तुला नसकापणा दाखवतो. काय कारण आहे जे? मला खलास करीन म्हणला. उंडगा म्हणला. माझ्या अंगावाला मला उंडगा म्हणला. मला नसका म्हणला. पण बाळ्या मला तो माणूस असा का म्हणला? काय कारण? तो अरे असतानाच तोच नासका माणूस आहे. असू दे त्यांनी किती बी नसका पण तो मला नसका का मला सांग. सांग की का म्हणला. मी त्याच्यावर चिंतन करतोय रामभाऊ माझा. मी सांगतो हे ना पिढी काढल्यामुळे मला तो नाही तसला माणूस बोला. मला सांग का काढलाय तू? का उद्योग केलाय? अरे मी कशाला काढेल? मला सीमावहिनीच म्हणल्या भाऊजी या गणाचं आणि राम तुमच्या भावाचं लक्ष नाही संसारात. गुरं तर पडते ती खाया वाचून म्हणून मला म्हणलं भाऊजी पिंडी काढून आणा. ए बाळा कन्फर्म कर तुला तू लय तापू नको. माझ्या ध्यानात त्याला बहुतेक मला दुर्गाने सांगितलं की कर. ए बाळा म्हणजे तुझ्या बायकोनी सांगितलंय सुभाषरावच्या बायकोचं नाव घेतोय. माझ्या बायकोचं नाव घेतोय. नालायक. ए तू पण लय नाका उचलून बोल नको. 10 वर्षापूर्वी माझ्या रानात कडवाळाचा सारा नेलता. गेला काय रुपये त्याचा? कोणी? तो याला होता नेला होता की. कसं लोकांचं कसं ध्यानात राहणार तुझ्यावर आणि स्वतःचं कसं ध्यानात राहते? मी जसा भाजी भाऊ सांगतो बाजारात. अरे मला जसं आठवताय तेव्हा तू दुसऱ्याच्या रानात काहीतरी नेताना दिसतो. हे उचल पुढं खातो. उचल घरी टाक. मी सगळं करतो. तुला भजी भाव सांगतो आज संध्याकाळी 4 वाजता जातो घरी. वा रे वा. तांट्या मला जम देतोय पोलीस स्टेशनचा. मी पोलिसांच्याकडे आधी जाईन आणि ह्याने मारले म्हणेल तांटा मुक्त अध्यक्षाने गावात. माझ्या नादी मी सोडतोय काढलेलं भले. मला बाळ्या म्हणतात. पाखरी ओ बच्चा शशी तू कसं काय आला? आलो म्हणजे रात्रीच गेला लगेच. आता काय काम आहे तुझं? भाऊ बाहेर गेलेत का रे? रडा काय झालं तुला? काय झालं सांग की. कधी बाहेर गेले? सकाळीच गेलेत. अरे पण काय झालं काय? फोन आलता का? कोणाचा? भाऊचा. का रे? अरे काय झालं ए परा? भावाला अरे भाऊ आल्यावर सांगतो म्हणजे मला सांग की. फोन आलता का सांग फक्त. हे बघ तू काय आमचा बाप होऊ नको. भाऊचा फोन आलता का आणि भाऊ कुठे गेले तर तुला काय चौकशा पाडल्या त्या?
पाहुण्यानं पाहुण्याच्या पायऱ्यानं राहायचं असतं. सारखे असे दुसऱ्याच्या कुटुंबात ढवळाढवळ करू नये. सगळ्या बेकार येईल एकदम. नाही नाही, तुझ्या बॅ करायला ती आमच्या येणार नाही, काळजी करू नको तू. तुला भावाल्यावर काय सांगायचं सांग. तोपर्यंत काय कर माहिती का, 2-3 बाटल्या पाण्याच्या आण. आणि ही पलीकडची आपली ही का ना शेवंता, ही मधली कांता आणि हो आपला पाखऱ्या, 2-3 बाटल्या पाण्याच्या ठेवू गुरांना. मी वय मी होय मग कोण? आकच झालंय काय का काय माझ्या मनस्थिती राहाय काही कासलं पाण्यातच पडलेला का तुला तर. अरे पण काय झालं ते सांग तू म्हणतोय तर ती बी सांगा ना. तुला सांगून नाही काय फायदा, भावाला का सांग तू सगळं. अरे तुला कोण घरचं काय कोण म्हणलंय का? हा, कोण तुला मारलं का? तू का ए शश्या, असा नांदा निघाले का सारखा गळ्यात पडून काय रडतोय? काय झालं ते सांग की. ए तू कशाला आला? आता कसं सांगू कशाला आलो, मला तुमची लय आठवण येते. आता रात्री हितनं गेलं ना आठवण आली. होय ना, एवढं काय दोसारलाय? मला कळा नव्हे का वासारला ती होती. भाऊ माझ्या संग डबल मिनिंग खेळू नका. हे का ना हे गाणं काय त्याच्या आले तिथं जाऊन गोड गोड बोलताय. ह्या पोरा उगत तुमच्या विषयी माया फुटते का? ह्यो तोंडावर हात काय फिरावतोय, गळ्यात काय पडतोय काल ए नाही. तोंड बंद कर. मला सगळं माहिती. हे बघ कायचं दचामा करून उन्हाचं चापटीतच पाडीन. ए शशा काय झालं? करड तू सांग मला. रात्री सपनात आलता तुम्ही. आता बरं आहे ना तुम्ही? हा भाऊ बरे बघितलं ना आता तू? गपके काय झालं? अरे ते विचारू दिले अकराला. काय झालं? मी आजारी पडलेलं ध्यानात आलं तू. आजारी नाही, मला सपनात आलं तुम्ही मिळालाय म्हणून. मिलू आता तर जिता दिसतोय ना. सगळी पांढर दारात तुमच्या. गपगीळ हा पण शिकाळी धरलेला माणूस ही सगळं तिच्यानं कटाचा दूर निघतोय बका बका. त्याच्या गाडग्यात पाणी तापतंय. मला म्हणते ती अरे कसा आला नाही, भाऊवर लय जीव आहे त्याचा. बाळू काका उभे डाय मोकळे होऊन रडतंय. यांची नुसती गडबड उचलली मावशीच्या गाण्याची. मावशी लाकीट काढते गाणं, अंगठा उपासतो तुमच्या हातातल्या. हे काय संबंध आहे भाऊ? माझं किती प्रेम आहे राव तुमच्यावर. मी असं नाही वागणार. मला वाटलं आता काय म्हणते तिने काय नाही. माझ्या डोक्यावर यांनी खोल दिली आणि शिकाळी धरून मी पुढे चाललोय आणि माग चाललाय. काय भाऊ भाऊ तुम्ही सांगा, तुम्ही मेल्यावर शिकायला मी धरणार की हो धरणार? तुम्ही आता मला खरं खोटं सांगाच. हा न धरली अरे पण काय समज तुझा? तू का आमच्या रक्तातला आहे का रे? हा? गाव म्हणतो जे जीव आहे त्यानं धरायची असती. माझ्या बिलाय भावता जीव आहे. हा सगळे तंटामुक्ती अध्यक्ष सुभाषराव हे पाटील हे सगळे आलती. ती म्हणली बरं झालं ब्यात गेलं ती. हो मी ऐकलं माझ्या कानानं. आणि तशी का आमच्या आईची पळत आली, छातीवर डोकं आपटून रडायला लागली. भाऊच्या काय ना पाय आंबाटा पडला. कुणाच्या आईने? आमच्या आईने. मला सांगा ह्याच्या आईसारखी का तुमच्या छाती डोकं ठेवून रडती? काय तुमचा संबंध आहे ते मला एकदाच कळू द्या. आता मी माझं काळ करतो तोड कुठं. जे संजय सावत्र जाऊ द्या ना, पण तुम्हाला बरं आहे ना? अरे किती बिनलाजी या. हा ए गणा अरे तो सपनात आहे म्हणला तरी तू म्हणतो वय मी असताना कशी काय धरायची? माझ्या मरणाची वाट बघताय काय? नालायक. चला तिकडं घरात चला. चल तिकडं. ह्याच्यामुळे मला बी मार बसतो. मग आपला मी नालायक. अरे मॅनस ठेवा, तारतम्य ठेवा एखाद्या गोष्टीचं. कमी आला आणि आम्ही वारस असताना पाणी का नाही आम्ही धरायचं? अरे चाललंय काय? शशा तुझ्या माहितीसाठी सांगतो, अशी तुझी आई एकदा माझ्या सपनात आली. आम्ही काय लगेच पळत आलो मिठी मारली का? असं नसतं. स्वप्न खोटे असते ती. ह्या बी स्वप्नात येतोय तुमच्या. स्वप्न असतं आणि स्वप्नातलं खोटं असतं. मूर्ख. आता ह्याच्या स्वप्नात मी मेलेलो आलो. मी मेलोय का? पाठच खरं हां पाठचं सुद्धा काय खरं नसतं. ही बावळट घोकत असेल सारखं. भाऊ कधी मरतात कधी मरतात. गोखला का नाही ती स्वप्नात येतं. आणि ह्याच्या आईचा सारखा तुम्ही दुसरा काढला असेल म्हणून ती तुमच्या स्वप्नात आली असेल. हे का पुढचं बोल नको. हे बघ रामभाऊ स्वप्नात मेलाला जरी आला ना मी मरस्तवर मारीन बरं का. माझ्याबद्दल नेहमी चांगलाच विचार करायचा. गणा सुदैवाने कडवाळाचे चांगले पैसे आलेत. एवढी आपण मेहनत घेतली म्हणल्यावर. हे बघ
2 लाख आहेत, अधिक मध्यंतरी त्या ऊसाचं काय बिल आले, आज 4-5 लाख रुपये आहेत घरात. ती घे, भरणा कर. हो, आणि इकडे तिकडे तुम्ही फिरता. एक थोडासा व्यवसाय करण्याचं माझ्या डोक्यात आहे. मी जाऊ का गाणा भाऊ बरोबर भरणा करायला? मला पैसे सांभाळायचे चांगली अक्कल आहे. त्याला चांगली अक्कल आहे, तुझ्यापेक्षा त्याला चांगली अक्कल आहे. नाही मध्ये भाऊ. बोल नको. असू द्या, एकाला दोघं होईल, राहू दे, नेतो त्याला बी, असू द्या. हा बघ शश्या, हा? तू म्हणतोय ना माझ्या संग यायचंय, तुला नेतो, हं. पण ह्या पैशात तुझा काही संबंध नाही. तुला का कुणाचा ह्यांच्या परमावस मेहुणीचा पोरगा या, तुला काही तर पाय खाऊ नका. तुला माझी कळकळीची विनंती आहे. संबंध नाही म्हणजे कसं? आमच्या आईनं भाऊला बडीच्या काळात मदत केलेली. कुठे तुझ्या आईने मला मदत केली रे? उलट माझाच सहकार्य तुझ्या आईला असतं. भाऊ, ह्याच्या आईला का तुम्ही सहकार्य केलं? अरे गणा, लगेच संशयाने बघू नको. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. आपुले आणि आम्हाला सोडा वार याव, आणि सगळ्या गावाला म्हणा आपलं. ए आला का काय तुमचे विचारसरणी? अहो भाऊ, मदत केली म्हणजे कसं माहितीये का? तुम्ही त्यावेळेस लय गरीब होता, आमचे पैसे द्यायचे, भले तुम्ही माघारी द्यायचा बरं का पैसे, पण केली ती म्हणा लागली. अरे शेषे, तुझी आई केव्हा श्रीमंत होती तो मला मदत करायला? काहीतरी तुला चुकीचं सांगत असेल तुझा बाप. नीट लय जीवा चारा करायला लागल्यात. अरे मी इतक्या जवळ तुम्हाला का बसवलं? रामभाऊ संघ 5 फुटावणी माणसं बोलतात, एवढी रामभाऊची पावर आहे. अरे लाडानी जवळ घेतलं काय डोक्या बसायला लागला काय? मी सांगतोय ते नीट ऐका. बारणा करायला गेल्यानंतर थोडंसं बाजारात फिरा, इकडे तिकडे फिरा. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. मंत्री मोदांच्या पुरीच्या लग्नाला गेलो तुम्ही गेल्या आठवड्यामध्ये. तिथं असा जे घोडा नाचत होता, हा माझ्या मनातच भरला. आला म्हणजे काय घोडा आहे, काय नाचतोय? त्या घोडेवाल्याला मी जवळ जाऊन विचारलं, ए बाळा, अरे ह्याची सुपारी काय असते, मानधन किती घेता? मला 1.25 लाख. आला 1.25 लाख रुपये? 10-15 मिनटं नवरदेव किंवा नवरी घोड्यावर बसवायला जर 1.25 लाख रुपये घेत असला, जर महाराष्ट्रात जर कळलं की हो रामभाऊचा घोडा आहे, तर रामभाऊला तर कुणी 2.25 लाख रुपये देईल. आरामात की. ही माझी दूरदृष्टी. मग माझ्या काय डोक्यात आलं, एखादा रुबाबदार घोडा घ्यायचा. आपण वय. हा, त्या पैशाला हात लावू नका, बँकेत भरणा करा. अजून मी काय बी करीन, नवं जुनं प्रकरण करीन. असा जी रुबाबदार घोडा घ्यायचा ना, हा म्हणली पाहिजे, अरे असं वाहन रामभाऊच्या दारात आहे, असं वाहन रामभाऊच्या दारात आहे. भाऊ. लोकांनी बघतच राहिलं पाहिजे. माझ्या लग्नात फुकाट नाचवा लागला आहे का नाही? आपल्या पैशाचं काय आहे का? अरे शश्या, तळं राखतो तो चाकतोच की, तू बसणारच की त्याच्यावर. हा, आणि घोडा आणला का नाही, ह्यानी घोड्याच्या लय पुढं करा. ह्यानी फक्त खुगीर आणि त्या यसनी बिसनी सांभाळायची, हॅलर टुलर, बाकी सगळं हिशोब पैशाचा मी बघणार भाऊ. मी आताच सांगतोय. माझं काय मत होतं, घोडी घेतली असती तर घोडी निभार नसती. ए फक्त घोडाच, अरे भाऊची दूरदृष्टी हा. असेल काहीतरी. ते पण रुबाबदार घोडाच का घ्यायचा मी सांगतो. त्याचा बारमाही उपयोग झाला पाहिजे. ज्यावेळेस लग्न समारंभ सीझन असेल त्यावेळेस नवरा नवरी बसायसाठी त्या घोड्याचा उपयोग झाला पाहिजे. ज्यावेळेस स्पर्धा असतील रेसकोर्सच्या त्यावेळेस घोड्याचा उपयोग झाला पाहिजे. असा घोडा ऑलराऊंडर पाहिजे. हेच नाही, ज्यावेळेस स्लॅग सीझन असेल स्लॅग, त्यावेळेस महाबळेश्वरला न्या, बारकाली पोरा बसवा, पैसे कमवा, स्मार्ट वर्क करा. हेच नसेल, ज्यावेळेस काय पाऊस सराय असेल, इकडं तिकडं वर्ध्या नसतील, त्यावेळेस त्या घोड्याला सोडा, खताच्या गोण्या उचला, ऊसाच्या सरीत न्या, तिथं घोड्याचा उपयोग करा. म्हणली पाहिजे रामभाऊचा घोडा ऑलराऊंडर आहे. इतकं दाबावल्यावर घोडं मारायचं. आणि दुसरी गोष्ट, घोडा घ्यायचा आहे का खेचार घ्यायचं या? तू म्हणताय खताच्या पिशव्या त्याच्या खांद्यावर टाका आणि त्याला घेऊन जा राहणार. हे बघ, कुठलीही गोष्ट ऑलराऊंडर पाहिजे. जसा रामभाऊ ऑलराऊंडर, कशात बी टाका की मला, अरे काही करू शकतो रामभाऊ. हो तेवढं. आणि मग जर रामभाऊ इतकं काम करत असेल तर रामभाऊचा घोडा किती पळाला पाहिजे, किती काम केलं पाहिजे, किती नाचला पाहिजे. आणि तुम्ही काय करताय? नाही. बारणा करा आणि जगाच्या बाजारात फिरून या, नॉलेज वाढा. अरे तसा मी गेलो तर एका फोनवर महाराष्ट्रातले घोडे रामभाऊच्या घरी येतात. हो. जातो की भाऊ. पांढरा का घ्यायचा का काळा? जसला पसंत पडेल तसला घेऊन जावा. या हळूच या. सरपंच घासारचा लागलं पाय सरपंचाचा आमच्या घराला. कसं आहे, दिसतंय का चांगलं? तुमची चांगली चुंगली घरं बांधा आणि आमचं राहून द्या मागं. हो का, कधीतरी राव बांधलंय आपलं थोडं तोडकं मोडकं. हा. कोकणात आणला चिरा घडून घेतोय. कसं आहे, चांगलं दिसलं पाहिजे, तुमचा मित्र आहे असं दिसलं पाहिजे ना. तुमचंच घर चांगलं असलं ना आमचं घर चांगलं आहे म्हणायचं. मग आम्ही तुम्हाला म्हणत होतो का नाही, 1 वर्ष लेट करा आणि मला थेट सरपंच करा. हा. तुम्हाला मी सहकार्य केलं असतं. चला चहा पाच तू घरी.
हळूच. मनाचा मोठेपणा तुमचा छाप असतो. मग आता इथनं बांधकाम बघितल्यावर घरी अरे निघणारच. जेवाय घालतो म्हणायचं. हो का सरपंच तुम्ही हो का जेवाय घालतो म्हटलं की नाव काढलं की माणूस आला. हजर हा भलं देंड. कडक आता- माणूस कडक. खाता पिता घरचं माणूस म्हटलं की असं जेवणाचा विषय काढला की माणूस हजर. आता आमची चिंता मिटली. व्यवस्थित पार्टी सांगायची. चहा पाजा, जेवाय सांगा, डाब्यावण्या, पानं सांगा, ह्याच्याशिवाय तुम्हाला दुसरं काही येतं का नाही? हा बघा तुम्ही कसं आहे तुम्हाला चेअरमन केलं तुम्हाला सरपंच केलं लगा मी साधा सदस्य मग माझ्या खिशाला कुठली जळगा लावून घेऊ. माझ्या खिशाला कुठनं जळ घालू? मी काम गावातली केली, त्या कॉन्ट्रॅक्टरचं पैसे खाल्लं, त्याला आता पैसे द्यायच्यात. ही डोक्यात येतं का? 50 वेळा तो मला फोन करतोय, तो बोंबालतोय माझ्या नावानं. ही डोक्यात कधी आलंय का? खाणं पिणं मटण ह्याच्यापेक्षा दुसरं काही येतं का नाही? जरा? कॉन्ट्रॅक्टरच्या पैशात त्या ज्याचं पैसे द्यायचेत ना ते अशी बोंबलेतच असतात. आपले काय बिलं निघलेत का? बोंबलू द्या. बिल काढली, पैसे खराचलं, त्याला आणलेलं खडी क्रशरचं पैसे कोण द्यायचं? ते संजूजवळ ठेवलं होतं ना पैसे. संजू जवळ नाही, आपण तिघांनी खराचले ते. पण अरे, थांबा तुम्ही- थांबा 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 त्याची आठवण करून देतो. फिराय गेल्यावर कोण उधळत होतं पैसे? गोव्याच्या ट्रिपला पैसे तुम्ही उधळलं आणि अनाथ संजूनी घरातलं. खिशात माझ्या दिलत फक्त वापरायला तुम्ही दोघं होता. मी म्हणतोय की ती हा. होतो, पण त्या कॉन्ट्रॅक्टरला माझा नंबर देऊन ठेवलाय. तुम्ही तुमचं मोबाईल स्विच ऑफ करून ठेवले. हा, आम्ही नंबरच दिला नव्हता. तुम्ही प्रतिष्ठित नागरिक आणि तुमच्या दोघं. दोघांना लोकांचे पैसे खर्च करायची सवय लागलेली. सरपंच बायकोला साड्या घेता येतात पैठणी, तवा नाही दिसलोय तुम्हाला हा, कॉन्ट्रॅक्टर 5,000ची घ्यायची होती तिथं 7,000ची घ्या. माझी गौरी चांगली दिसली पाहिजे. माझी गौरी चांगली दिसली पाहिजे. संजू शेठ, मी सिरियस मध्ये सांगतोय. त्या माणसाचा मला फोन आला होता. हा. त्या माणसाने फोन आला, तो माणूस म्हणला तुम्हाला पैसे द्यावं लागतील, नाही तर मी तुमच्या गावात येऊन तुमचा डोंबाळा करील, मीडिया घेऊन येईल आणि मी डायरेक्ट बातमी देईल पेपरला की ह्यांनी माझं पैसे बुडवलं म्हणून. ए. बघा काय करायचं ती. नका हे मोठा गोळ झालाय. राव एवढं मी सिरियस मध्ये सांगतोय, जेवणातून खावणातून तुम्हाला पडलंय राव. पैसे खर्चच तर आपल्या ध्यानात होतं का? हा खराच आता ध्यानात आलं या. एक तर फोन येतं, माझ्या डोक्याला ताप झालाय, ती संजू शेठ मिटवावं लागलं बरं का, तुम्हाला मी सांगतोय आताच. चेअरमन अहो थोडंफार हा. करा रे. तीच करतो. बायकोच्या वाढदिवसाला मोबाईल घेतलाय, ती इकतून तुमचं बागावतो आणि तुम्ही राजा आहोत. काहीतरी करावं लागेल. हो का? मी काय करतो मी 20,000ची जुळणी करतो. तुम्ही वरले दोघं मोठं खर्च काहीतरी माणूस तो करायला दोघं. का तुम्ही माझ्या नारड्याला फास लागल. कांड कराय तुम्ही आणि पैसे भराय आम्ही होय. लगा कुठं मी मदत काढली? म्हणतोय ना राव 20,000ची काय तर करतो मी राव. नाही मी जमलं. जुळं. तुम्ही निम मी निम. हा ठीक आहे. चेअरमन तुम्ही 1 लाखाची सोय करायची. तुम्ही 1 लाखाची करतो काहीतरी मी 1 करतो. लाखाची. भले ते मोबाईल आहे ना इका. हा तीच करतो. हा हो. पण द्यायचं. नाही ते मोबाईल एकासाठीच घेतला. चला चला नाही, चला. करू काहीतरी चला बाबा. व्यवस्था केलीच पाहिजे. बोल की संजू. हा पैसे खर असताना मजा वाटली, आता का खपरागत तोंड केले. मी एकट्याने खरंच तिघाचं सांगतोय, एकाचं नाही म्हणत मी. नका ज्याला त्याला मागितलं त्यांनी नुसतं तोंडवलं का तोंड भरून सुख घेतलं माझं. मी का सगळ्याला मदत केली. मला कोणी रुपयाला मदत करा ना. तसंच असतं संजू शेठ. पाहुण्या रावण्याकडे गेलो तर ती म्हणले पहिलेच पैसे घेतल्यावर तुम्ही दिलं नाही आणि आता परत कशाला मागताय. आता तुम्ही त्याला का पाहुण्याच्यात गेला सासरवाडीत गेला. आम्ही सासरवाडीत मागितलं बी ना. लगा तुमच्यासारखे 4 मित्र आहेत त्यांना मागितलं तर ती म्हणले आत्ताच आम्ही भरणा केलाय आणि इथं कर्ज आहे आणि आमच्याकडे कुठं पैसे येते. अरे असून नसणारे. संजू शेठ पाहुण्याला फोन केला आमच्या. हा. हॅलो म्हणलं जरा पैशाची अडचण आहे, लाखभर रुपये द्या. लगेच पाहुणं कधी पाहिजे म्हणले तुम्हाला? म्हणलं लगेच 5 मिनिटं थांबा फक्त हा, म्हणजे म्हणलं ना बाई. म्हणलं. हा. आणि अक्षरशः 5व्या मिनिटाला परत फोन केला. मोबाईल स्विच ऑफ आला. फोन तर उचला ना पण जोडीदाराकडे गेलो. जोडीदार काय म्हणलं माहिती का, रात्री तुम्ही यायला पाहिजे होतं. हो, मी हो. याला लाख रुपये दिले. फोन यायला लागला परत त्याचा. जाऊ दे बाबा, काय करायचं आता तुम्ही सांगा बाबा. मी मोबाईल स्विच ऑफ करून घरी जातो. डोक्याचं माझ्या आहे बाबा. कुठं जायचं? काय होईल ते इकडे ठीक आहे. कशाला घेतोय शशा? काय म्हणलं? राहू दे आपलं हो. यांना सांगून जाऊ की जाताना. शशा हा? हेड कशाला गाडी आणली? गरिबी मिटते का नाही तिघांची? ओय अरे शशा हा? तू आला बरं वाटतं बरं का.
काही लोकांचा घरचा बाजार बघतो बघ, तू आला ना चांगलं चमची मीठ खाते ती. बांधला उलट सुलट बोलत जाऊ नका. मालदार पार्टी भाऊ म्हणजे आम्ही काय गरीबी येतवा आणि भाऊला उलट बोलून तर भाऊनी पुढे दात 2 दात पाडलेत. पाडणार अजून सगळं पाडतात. हिटकार घातलं थोबाडाव. मग हे काय? असं जीभ लचलचा करत होती. म्हणून ह्या गरीबांपाशी म्हणलं थांबव. बरं, शशा चल, ह्यांना काय सांगत जाऊ नका अजिबात. ह्यांना देख होत नाही आपलं काय कोणाला ह्यांना. सांगू दे की भाऊला नाव ठेवते ती. काय काय सांगतो रे? नाही काय नाही आल्यावर कळेल की भाऊनी काय सांगितलं, आल्यावर कळेल ना. काय आत्ताच होईल काय व्हायचंय ती. हा. ह्यांची तर किड काढतो. काय अरे काय आणलंय? बटर आणल्यात काय बटर? भावलं? 5 लाख आहेत 5 लाख. अरे शशा कशाला? बघू दे 5 लाख आहेत. आम्ही गोडा आणायला चाललोय गोडा. नाही काय नाही. अरे थांब, थांब. ए, गोडा पांढरा आणायला. शुभ्र. अरे शशाला का हो. गप्पी? हो बरं असू दे शेषा. 5 लाख. आई या शिर्डीला खाया वाचणं शिर्डी मिली दारात लागा तुमच्या तुम्ही आणि नका गोडा सांगू. आणायचा बरं चालला. का? तुम्ही नका सांगू. हा. हत्ती घोड ऊट घोड असलं हे सांभाळलं आम्ही. हा. आमच्या पूर्वजांपासून आले. हो. शिर्डी तुमच्या दारात नाही. हे चल की नका शशा. कोणाचा फोन? संजूशेठ ए तुम्ही जा फोन येतोय संजूशेठ राव काय मला काय त्यांना सांगा ना तुम्ही राव. आज गिरायक गेलं म्हणजे बघा ना घोड्याला तुमच्या 3-3.5 लाखाला खपवून टाकू. घोड्याला काय काय आहे? घोडा मेवण्याचा घोडा आहे. गोटू जगताप पंधारकरांचा. वायू वेगाने पळतो नुसता घोडा. तुम्ही घेताय होय? मग आता सरपंचालाच घेऊन देणार मी. मला कशाला गोडा? असू द्या सरपंच, 4 दिवस असं वापरायचा. तुला अरे तुला काका. तुला काय सांगितलं तुम्ही? घोडा लय चांगला आहे काळा आहे का पांढरा? ओय, पांढरा बगळीच्या घोडा आहे. पकावानी डोळं म्हणसाल तर मंदाकिनीवानी डोळे वा. आहेत त्याचे. मानव अरे, केस आहेत का त्याच्या? केस सगळं आहे. अरे इनी घालून माणसं फिरवतात त्याला. अरे शिफ्टीचा निस्ता झुमकुळा. ए, संजूशेठ ऐका बगळीचं पग कमी पडेल इतका पांढरा शुभ्र. बसलं ना तर असं खाल्लं तरी त्याच्या गळ्यात दिसते हिरवा चारा जाता. बाहेर जाऊन देऊ इतका नका. देखना. म्हणून मला- सरपंचाला मला- म्हणलं घेऊन टाका ही त्याला. नको म्हणतात. ए थांबा थांबा ए, संजूशेठ ऐका 1 कोटीचा घोडा होता शशी, 1 कोटीचा. त्या बिचाऱ्याला कामाचा व्याप आहे. त्याच्यामुळे म्हणलं दाजी कुणाला असेल आपल्या द्या तुमच्या मैत्री खातर. मग सरपंचाला म्हणलं 3 लाखात देतो तुम्हाला. नाही असू द्या असू द्या. वा पहिल्यांदा ही नको म्हणलेलं आम्हाला दिला असता भाऊनला बी घ्यायचाच होता. ए, कशाला आपल्याला? नको जोरात गोडा आहे. अरे नको ह्यांचा घोडा आपण बघला सांगून आपण लगेच जाऊन दुसरा आणू. 2.5 लाखात आहे. आपल्याला नको शिशा घोडा. तो ऐक माझं ऐक. चल तुम्हाला सांग तुला सांगतो काय सांगायचं. मी बरोबर व्यवस्था करतो 3 लाखाची. ए बाबा बघ नाही माझं डोकं हँग झालंय पार. तुम्ही फक्त होला हो का. कशाला इकडे ये तिकडे जा. गाणं बघ. ती माणसं शानी नाही ती. तू ऐक तुझं अजिबात फायद्याचं काय डोकं चालत नाही. 2 मिनिट ऐक. ह्यात पैसे किती इथं? 5 लाख रुपये. 5 लाख रुपये. घोडा केवढ्याला भेटतोय? 3 लाख. 3 लाख रुपये. नाल्यातनं घाट जाताना दिसतो असला घोडा आहे. आपल्याला घेऊ किती घोडा. ऐक 5 लाखात खंडीला 3 लाख रुपये द्यायचं. बँकेत 2 लाख रुपये भरले असं भाऊला सांगायचं. 50,000 रुपये काढायचं. तुला 25 मला 25. तुला फायदा किती वेळा म्हणलंय मी 25,000 म्हणू नको सारखं. का? अरे मी म्हणजे 25,000 तुला द्यायला भाऊचं पैसे म्हणजे माझं पैसे आहेत. आणि तो आहे तर 25,000 आणतो का? काय असलं सांग नको. चल माग नाही तर घरी जा तुझ्या. तो असला भारीतला घोडा मिळल्यावर भाऊ किती नाव जळतो आपल्याला सगळ्याला. नुसता मायाचा हात फिरवल तोंडावनं. भाऊला तसलंच हात्यार पाहिजे लय. येडा काय. आणि तू काय भीतोय कशाला? मी काय माझं नाव पुढं करतोय तेव्हा. मग तुझंच नाव पुढं करणार म्हणा. हे घोडाच हेरला का ना भाऊनं. होय येडा का काय? नक्की तसं सांग. तसंच सांगणार. 3 लाखात घोडा. पण एकदा भाऊला सांगायचं कारण काय येडा का खोळा तुला का कशाला भाऊला सांगायचा? 3 लाखात घोडा 2 लाख रुपये बँकेत टाकल्यात असं सांगायचं. तुम्हाला असलं तर 25. तुला बुटाडा आहे ना 25-25चं नाव काढ. राहू दे. पण ही तर पक्क आहे का नाही? डायरेक्ट भाऊला सरप्राईज देऊ. हो. समोर डायरेक्ट घोड्यावर दोघं तू माग आणि मी पुढं डायरेक्ट घोड्यावर बसून टाकला टाकला टाकला. नाको गाव बघल टाका मका टाका मका. अरे म्हणणार ही पांढरा शुभ्र घोडा कुठं आणलाय हा? संजूशेठ अहो काय भानगड आहे मला काय कळलं नाही. तुम्ही डोकं चालवूच नका. त्या कॉन्ट्रॅक्टदारात ज्याचं पैसे राहिलेत ना खडीक्रेसरवाल्याचं त्याचं द्यायची जबाबदारी माझी. काका म्हणतोय दादा म्हणतोय मामा म्हणतोय. अहो, तुम्ही जो काही म्हणू द्या मी व्यवस्थित त्याचा कार्यक्रम लावतो आता. होय ना. यार काय नाही. आलं तुम्ही नका पुढं.
त्या सरपंचाला ओळखतात, चेअरमनला ओळखतात. मी तर काय मेहनाच आहे त्याचा. पैसे दे तू, डायरेक्ट आतनं आलो की लगाम घालून तुम्ही वाऱ्यासारखं निघून जायचं गोड्या बसून. नाही बाबा नजर खाल्लं काढला असता एकदा. मग अरे गाणा एक लक्षात घे, आज तुम्ही आला, त्यांनी जर पाहुण्याने म्हणले की तुम्हाला घ्यायचं ना, हे कोण घेऊन आले तर देतील का घोडा? म्हणजे 3 लाखाचा घोडा एक 30 लाखाला मागत होते. आम्ही कसं तरी म्हणलं आम्हाला घ्यायचं म्हणून 3 लाखाला द्यायला लागले ती. माझा शब्द टाळत नाहीत म्हणून चाललंय. ती करा ओळखतात ती बघा शिष्याला का. असू दे, आपल्याच गावातली दे. अरे आपल्या गावातली अरे नरड्याच्या खाली घाचा दिसतोय हात्याला जाईल. अरे मी सांगितलेला घोडा आहे म्हणजे असं नजरेचं पातळ वस्तर घोडं वाऱ्यासारखं जात. गाणा तुला काय सांग, 60 जर लावला तर कोट रुपये साठा लागतो त्याच्यावर. ए, 3 लाखाला तू विचार 3 करू, लाख 3 दे. लाखा. आणि गाना जाताना सावकाश जायचा बसून तू अजिबात डोळ्यातनं पाणी येऊन द्यायचं नाही का, तो वेगच तेवढा आहे त्याचा. हो तर हा. वादी बी लावू नको. अजिबात नाही, टाच तर लावायचीच नाही. हा. नुसतं बसू तर बघून गोड पळतंय निवाड. सरपंचाच्या हातात दे म्हणजे त्यांना घ्यायचा मी सांगितलंय. तुमच्याकडे नाही देणार, मग तुमचा विश्वास नाही. बस चोरमन चेअरमन, अरे चेअरमन म्हणे की. बस ही निठा नुसतं लांब तरी बघू का लांब? अरे नको लाका दिसला तरी त्यांना संशय येईल. वाट बघ, आलोच आलो. बघायच्या ठिकाणी बांधलंच नाही त्यांनी. चला संशय आम्ही पाहुण्याला इथं फोन. थांबणार आहे. हो हो मामा राम राम. आहेत का तुषार शेठ? रानात गेले. कुठल्या रानात गेलेत? ह्या इथंच का? जातो मग. जाऊ का? आलो मामा. काय झालं? आला होय. आलो गेला का? काय झालं? काय घोडा बघितला का? नाही कुठला घोडा लय मोठे कुत्रेला का आतला जबडायला का बेकार ब्या वाटाय जोग या अरे मी नाहीच होय बघितला घोडा. नाही. आणि ही बिला कुठे दिसणार ती, नाही दिसलं ते. कुठे दिसणार ती कभी लांब कुठं चरत असतं बिसत. हे अवघड झाला का? घोडा आत बांधला असेल तिने तबी बेल्यात. दिसतं असं काय ते. हा पाहुणा तिथलंच का तुम्ही? हो. बरोबर. अहो ह्यांच्याकडे लय मोठा घोडा आहे ना. कोण म्हणलं घोडांच्या ते? म्हणजे अहो 1500 रुपये मोठा घोडा बघा रेतचा. यांच्या शिळे सुद्धा नाही. शिळे नाही. पाहुणं नीट आठवा की राव, तुम्ही ह्याच गावातले आहे नक्की? अहो ह्याच गावातले आम्ही. यांच्यात शिळी बी नाही, कोंबडी बी नाही. कोणी तुम्हाला सांगितलं घोडा आहे? घोडा आहे राव. आम्ही इथं घोड्यासाठी थांबलोय आम्ही. अहो नाही ह्यांच्यात घोडा बी नाही, शिळी नाही, कोंबडी नाही, काहीच नाही ह्यांच्यात. हाय राव, अवघड झालंय राव. जाऊ का पाहुणे मग? नक्की? शशा कसं रे काय होय रे? अरे भाऊ लय मारेन आता. होय अरे ती माणूस काय म्हणला बघितला का? ह्यांच्यात घोडा नाही, कोंबडी नाही, शिर्डी बी नाही ह्यांच्यात. हायला शशा होय रे? तुला काय म्हणत होतो मी? तुला काय म्हणतो तू म्हणला घोडा घे म्हणलो तर ह्यांच्या वेळेस साठवू नको म्हणून. हा हे पाहुणे येडं दिसतंय. येड हा ते मला वाटतंय माहिती का ही बाहेर गावचं असलं मिळालं इथलं माहित नव्हतं काय रे? करते ती. ओ ठेकेदार, घर मोडून पळून चालू होतोय रा फोनवर फोन दिला असतं की पैसे. परस्पर काय गरज आहे का पैसे खर्च करायची? मीडियाची भीती घालता का आम्हाला? काय तीच मीडिया बोलवेल आणि तुम्ही किती निकृष्ट दर्जाचं काम केलंय ही दाखवेल. नादा जाऊ नका आमच्या बाबतीत. तुम्ही पण आमचा नाद करू नका राव. आता तीच मीडिया तुमच्याकडे आणू शकतो मी. आलं का आमचं चांगलंच काम आहे. तुमच्यासारखं असं आबाळ काम केलं नाही मग आम्हाला दाखवाय जमतं काय बी. कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकला मग टाका. काम सुद्धा मिळून द्यायचो नाही मी. टाका ब्लॅकलिस्ट मध्ये टाका, नाही काय फरक पडत. परत गावातलं संतोष शेठ ह्यांना 100 काम मिळून द्यायचं नाही. जाऊ द्या. आणि पैसे ना मागच्याच आठवड्यात दिले असते पण पैसे ठेवायला होतं त्यांच्या बायकोकडं. त्यांच्या मंडळीने त्या 3 लाखाचा लक्ष्मी हार केला म्हणून एवढा वेळ झाला. ह्यांचं बिल आलं की त्यांनी दिलं. आता संजू कधी दिला रे? कधी लक्ष्मी हार केला याचा? देऊ मी पैसे द्या फक्त. ओरडू नका, जा चाल द्या पैसे. जरा पैसे द्या तुमचे. पैसे काय करता? अहो, घ्या की पैसे घ्यायचेत का नाही तर तुम्हाला? आम्हाला काय भीक देत आहे? आता आमचेच पैसे आहेत ना. तुमचं काय मग घ्यायचेत का नाही तर परत 6 महिने लांबील आम्ही. परत फोन करू नका आम्हाला. बँड लावून द्यायचं का पैसे? ही तुमच्या पैशात नाचून देऊ का? घ्या की. घ्यायचंय का नाही? हा ना इकडे अनेक सरपंचांनी पैसे बुडवलेत. आम्ही जर घेतोय. हा ना. आणि हाला आता हाला थांबू नका अजिबात इथं. गावातली चांगली माणसं आहे ती, असं का हाला करताय?
जाऊ द्या. बाळा गाठून आमच्याशी परत तुम्हाला काम कसे मिळतील ह्याचं नियोजन करतो मी. चला सरपंच बघून चला. घेतो. घ्या घ्या बघून घ्या. लय का तुझ्यामुळे बेकार झाली टेन्शन फ्री झालं. हा मग काय बर चोरमन मेंबर पैसे द्या आमचं माघारी. भाऊचा फोन आलता गोडा बिडा काय नाही अरे, पैसे द्या. अरे काय विसरले. बाबा काय का ना हो का मला भाऊला बिलवाट काय म्हणू नका बरं का मी तुम्हाला नीट सांगतोय गुन्हानं पैसे द्या बरं का मला सगळं माहित झालंय. फायनल झालंय फायनल. फायनल झालं काय final? सर दिला. पाहुणं म्हणली पोरं रेसला घोडा घेऊन गेली ती आणि तिथं तुला काय सांगायचं गाणं हेच घोडा आपण काल घेतला असताना 15 लाखाची पहिला नंबर आणला त्यांनी. 15 लाख? हो हा. अरे तीच आपल्याला चला. पैसे मिळला असला. नाही नाही नको नको ते 15 लाख नको. अरे तुम्ही आपण घरी पोहोचत तर घोड्या दारात असणार आहे. चला. आम्हाला वाटतं तुम्ही नको राव. अरे आपण पोचतो घोडे दारात येतो तुमच्या येतो, काय येतो, करू नको, येतो, चला. येतो. अरे चल गाण्याला काय विश्वास ठेवत जा. पैसे विश्वास आम्हाला घोडा लागायची वेळ झाली. चेअरमन, अरे तसं चला, नाही. चला, चला. कॅन्सल घे संशय थोडी. कॅन्सल. काळजी करू नको. तू टेन्शन घेऊ नको चल. येतोय अहो येतोय कुठं हो सरपंच. चला, चला, घोडा चला, येतोय चला. निघाला. अहो, मी काय म्हणतोय या? काय अरे अहो, चल. मी काय म्हणतोय मला नको नाही घ्यायचा पण घोडा. ऐका राहू द्या. अहो मी काय म्हणतोय अरे मला नाही घ्यायचा घोडा. कुठं कुठं निघले घोड्या कशाचं काय कुठं निघलं ही पळाली तुझा घुटाळा हानी आता आवाज बंद कर. बर ऐक ह्याच्या मागे तरी जाऊ. माग नाही आपण इकडे जाऊ सुगावा घेऊ म्हणजे नक्की त्या माणसाला जाऊन विचारू ना बाबा घोडा कुठं गेलाय काय ह्यांच्या काय स्वत ठेवायचं. कसं काय सुभाषराव घासा आलाय? घास चांगला आहे तुमचं कडवा चांगला असतं. हो कडवावरून आठवलं सकाळी जो काय आपला वाद झाला ना बाळासाहेबांनी कडवाचं वजं आमच्या घरी नेऊन टाकलं बरं का. हो तसलं नसतं माझं आपल्याला लाबाडी खपत नाही रामभाऊ. सुभाषराव हा डायरेक्ट नेऊन टाकलं. मला म्हणूनच बाळूचा लय अभिमान वाटतो. एवढा प्रामाणिक आहे स्वतःच्या घरी 2 वजी आणि आपल्या घरी 1 वज. ऐका बाळू ही चेष्टेचा विषय नाही. मी फार सिरियस सांगतो गोष्ट. अरे पण कोण म्हटलं चेष्टा केली. काय सुभाषराव हा. मला एक शंका विचारायची. हा. स्वप्न खरे असतात का हो? मग स्वप्न माझे काय सोपं होय. रंगावली तरी खरी असते ती आणि पडली तरी खरी असते ती. काय झालं? शस्य सकाळी आलेल्या गळ्यात पडून रडायला लागला. का? मला भाऊ कुणाच्या गळ्यात? माझ्या मला झालं काय शिशी का रडतोय? मला भाऊ माझ्या स्वप्नात तुम्ही आला. ही माणसं जमल्या ती सुभाषराव रडत्यात बाळासाहेब रडत्यात पाटील रडतय गडबड चालली. आपण काय रडतोय बाळासाहेब मी पाटील? मिळून स्वप्नात अण्णा सीमावहिनींचं स्थळ घेऊन तुमच्यापर्यंत आले. ज्या दिवशी तुम्हाला बघायला आले तुम्हाला त्याच रात्री स्वप्न पडलं लग्नाचा धुमधडाका चाललाय. पण लग्न तुमचं 2 वर्षांनी झालं. ते स्वप्न खरं झालं का? अहो ह्यो लय कुजून मारणार आहे तुला. ह्याच्यासाठी बोलावलाय थांब कुत्र्या मला मरतोय. अरे मध्यंतरी मला सांगा तुम्हाला स्वप्न पडलं तुम्ही म्हणला अण्णांनी लय बेकार मला सापडलंय. हा ते खरं झालं का स्वप्न? तुमच्या सासऱ्याने बी तुम्हाला हाणले असं स्वप्न पडलं होतं. आला तुम्हाला सांत्वन करायला बोलवलं खापल्या काढायला बोलावलं. ए शेण्यानो अरे तुम्हाला सांत्वन करायला बोलावलं होतं का दुखावल्या खापल्या काढायला बोलावलं होतं? तुम्ही लय शहाणा लागून गेला बरं. त्या चष्मावाल्याला तांट्यामुक्त आदेशाला संशयाने बाई धुतते आणि ह्या बाळ्याला बोंबला हिंड तू काम करत नाही म्हणून बायको हाणती. अरे ती रोज स्वप्न खरं होतंय माझं. अक्षरशः ना माझ्या स्वप्नात तुम्ही मेरायलाच यायला पाहिजे. नको जगली पाहिजेत. पप्पे मी उद्यापासून शेकावे काय येणार नाही बरं का. खरं तुम्ही लगा रोज लाकडं आणायला लावता हे करताय आणि काल काय येऊन गेलाय तिथनं लगेच सुरटी आली म्हणून. म्हणजे मी दिस तुला का गाणं जातोय त्याचं काय नाही का मी म्हणजे पप्प्याच फक्त जिथं तिथं पप्प्याच. अला का तू सगळ्यांना सांगतो जाळ करा आई तू आणि जाळ केले उजी तू या आणि तुझं शेकाय झालं की चोर आलं आणि मला घरनं फोन आला आणि जातोय पळून घरी. आणि महत्वाचं म्हणजे तू कधी सरपण बी आणत नाही. हा शिंडी आणतो का रे कधी जाळायला आणि शिकतो निम्यातनं जातोय निघून. अरे मग कोणाच्यात आणताय? आमच्या तिथलं आणताय सरपण कोणाच्यात आणताय तुम्ही? कसलं लवड बोलतोय. तुझ्यात काटो खायला का बघायला. आणि कोणाच्यात आणलं? हे? कोणाच्यात आणलं? सरपण बिवायपासून तोडून आणले आम्ही बाबळी. आम्ही बिवाय बसले आमचंच आहे. तुझा आहे का मग बिवायपासून? काय? कुठं आहे तुझं बिवायपासून? आमचंच आहे. मी येत नसतो उद्यापासून नको मला ना. यायचंच नाही. खायला का छोटे असू दिला का? आम्ही बार काय म्हणून आम्हाला अरे काय करताय काय? आला का कुठं हुडकलेला का तुम्हाला मी हा इथं बसलाय खुशाल. आता काय झालं? लय मोठी खुशखबर आहे. काय रे? अरे काय सांगायचं गणन लय मोठं काम केलंय बघ आता. घरी? हो काय काम केले? अरे घोडा नाही गेलाय घोड.
विकत घेणार आहे घोड. लका 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 मग भारी झालं. मला घोडं नाचवायला भारी येतं हलगीनं. आणि मी घोडा असं नाचवतो हवेत 15-15 मिनिटं आपली चाललंय खतरनाक आहे. हा, मग गाण्याचं घोडं तर रंदाडंग 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 हवेत. बस 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 नाही तर घोड कटळेल. नाही ना हवेत अजून अर्धा तास रंदाडंग 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 दुंबुडुंग 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 दुंबुडुंग. आला का? इथं काय घोडा आणलंय वय? अख्ख्या म्हणला पंचकृषीत असलं घोड नाही. पांढर धोड घोड म्हणला. लग्नात सीजनला किती सुपारी असते घोड्याची? घोड्याची लागा तशी 20-25 हजार रुपये सुपारी घेते ती. 25? हो मग लका लका लका. अरे तुला माहितीये का ती पिकअप असतं. अरे त्याला 5-5 आणि 10,000 रुपये भाडं असतं. लांबचं भाडं म्हणलं मग काढतोच लोन काढून लाका मग आणतोच पिकअप आता जाऊ दे. पिकअप होय. हा मग खरंच केलं. लग्नात जेवाय बी मिळेल की. लय बार झाले. मी घोडं नाचवाय तुझं पिकअप तू मागणं छाक 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 करायचं. त्यालाच ठेवा आम्हाला छक 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 हा, करायला. फुकट करायचं पैसे देईल की मला? ऐका सगळं करू पण महत्वाचं काम काय माहितीये का मी कशासाठी ओळखतो तुम्हाला. गाण्यानं आपल्याकडे एक नियोजन दिलंय. ते म्हणला घोडं घेऊनच येणार आहे. होय तर म्हणला त्याची स्वागताची तयारी करायची. अख्ख्या गावाला कळलं पाहिजे आपण घोडं घेतलंय म्हणला. सगळं आपल्याकडे जबाबदारी आहे घोड्याची लक्षात घ्या. येतोय वय येत मग आता काय बोलतो मला काय माहिती. ऐक फाटाकडे बिटाकडे लावायची ती लक्षात घे. बॅनर बिनर आणि डीजे बी लावायचा. गाणं तर म्हणला डीजे सांगा. सगळं ग्रुपला टाकतो गाण्याने घोडा आणले अख्ख्या एवढ्याच असेल रे घोडं. एवढा खर्च करतोय तो. ते म्हणलाय पांढरा घोडं का नुसतं 1 नंबरचं. काय काय सांगतो मला तर बहुतेक काय वाटतं माहिती का यमुनानं घोडे येत असेल इतका वेळ लागतोय म्हणजे. म्हणानं नाही येणार असंच येईल पिकअप नाही पण तुमच्या बाहेरच्या देशातला असेल. तेवढं का आणि इंटरनेट ह्यांच्यात पण होतं की घोडं मला नव्हतं म्हणला तू. कोणाच्या खेचार खेचार होत. कसलं खेचर अरे आमचं म्हातार पहिलं खेचराव लग्न करायचं. खेचर किती येते मेंढर किती येते शेरड किती येते बघून लग्न जमवतं. त्याचं म्हातारा गाडा होत. तुझ्या बापाने खेळी कर काय म्हातार गाडा बरं जाऊ दे कधी येणार किती वाजता. ऐका संध्याकाळपर्यंत येईल. लवकरात लवकर आपण नियोजन करायला लागेल. चल लवकर. मग काय फाटाकडं फाटाकडे डीजे छोट्या. ते वाजवायला आणतो की लगेच आली. चल लगेच आणतो. चल चल शशा लईला का माझी बेकार झालेला का. मला रातभरला का झोप लागा ना अजिबात. नुसतं ह्या अंगावली त्या अंगाव त्या अंगावली ह्या अंगाव होतो या. हा अरे ती बघितला ना चोर म्हणून मेंबर. तो बी कशी करतात अंगाला लागून घेतात का. नुसती म्हणते आज या उद्या येईन घोडा परवा द्या. आणि तर आपल्याला घोडा लागायची वेळ झाली पार. हा आणि ती भाऊ रोज सकाळ संध्याकाळ म्हणतात होय रे का ना पैसे जमा केलेत ना तर मेसेज कसं काय ना. मी म्हणलं भाऊ सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल. बरं कवर सांगू सर्व्हरचा. भाऊला कळलं शशा माझं तर काय नाही. असं चमडं सोलत्याल आणि असं धुणं वाळत टाकल्या का तो तारं वाळत टाकतील मला. माझी लई बेकार झाली का. मला तर वाटतं आता पैसे आपलं बुडलंच असतील आता. काय ते काय गावच्याला असं मला नाही वाटत आता. ते सगळं लबाड दिसतं मला तर सगळं कुठलं पैसे बुडलं आपलं दिलेलं कोणाचं? ए शशा तुला 4 दिवसापूर्वी का मला म्हणणार नाही पैसे बुडलं म्हणून. होय रे तेव्हा म्हटलं पैसे द्या आपल्या गावातली माणसं आहेत हे का फसवतात आपल्याला त्यामुळे जाणे तुला पैसे देऊन खलास करतो आज बनवती तुला फाशी खलास करतो आज काय मस्त रे का लोकांच्या लेकरांमध्ये काय घेऊ त्या गाडी ह्याला उलटा पालताच करतो. त्याला काय मारायचे कारण आहे. आता मार नको तर मी मार खाऊ का. रड नको पागळे मागया पहिलवान एवढा मोठा गावचा नाव बाया मुळे मुळे रडतोय रे. का बाळू काका पहिलवान बाहेरच्यांसाठी मी भाऊला काय उत्तर देऊ. रातभर झोपला का ना लोळवल मला उलता पालता करेल माझं चमडं सोलल. आणि तो कधी उलटा पालता करत नाही तुला. रोज चमडं वाळवलं रोजचे भाग वेगळे रोज 1-2 चापटे तरी भागावते. आता तो जीवच घेईन माझा. काय झालंय मानलीश काय शशा गाण्या रडतोय का मान. तुमच्याच गावातली माणसं गावातली माणसं नाही यांनी उशाव घातलं मला. माझा काय संबंध रड नको. काय करू मी. तुझा काका जिवंत नाही हो बारे अजून काय झाले मला माहित होतं फक्त पागळापणा करू नको नाही तर चापटीन. सगळं सांगतो मी काय झालं. काहीतरी करा. कोणाकडे पैसे दिले तो. त्या चोर म्हणजे हातात दिलं पैसे आणि ती कमी होती ही संजू मेंबर सुदाम नेवश्या
तो तुला लिहिलं काम करायचं आता मी बॅग ह्याच्या हातात दिली ए तुझा बोल नको तो नाही तो तुझा घरी मी गाण्यानं बघतो मग नाही तुम्ही थांब. काय करायचं इकडे चला गाडी आपली राहू दे गाडी कोण येत नाही माझी हे थांब. घरी ये. घरी ये. घरी ये. घरी ये. घरी ये. घरी ये. राहू दे की बाळ का राव बस. कसं धरून आणलंय हे गाड्या सांग काय काय घडलंय ते मी नाही सांगणार मला लय मारतील ती तिघांनी मला सांगितलं सांगितलं कुठं तर लय मारेल म्हणून माझी माझ्या वहिनीचा संसार असं करायचंय का? मारू नका थांबा थांबा भाऊजी मारू नका लेकरांना थांबा खरं सांग माझी वहिनी ते सांग तू सगळं मारू नका. शेष्या नाही बाळू का लय मारतील तर नाही चल इथं. सांगतो काय झालं माहितीये का सरपंच बाई गौरी काकी त्या दिवशी काय झालं आम्ही रस्त्याने चाललो होतो ही तिघांचा पहिलाच प्लॅन झाला होता आणि थांबा थांबा सांगू द्या काय सांगतात बघू हे तिघांचा पहिलाच प्लॅन झालता ही तिघच पहिली उमनी गाडी घेऊन चालली होती आणि आम्ही दोघं दिसलो तिथं टाका खाली आम्हाला बी गाडीत बसवलं आणि आम्ही गेलो तिथं गेलं आम्हाला कळलं की नृत्यांगनाकडे आलो आम्ही डान्स बघायला तिथं गेलो तर लावण्या बिवण्या चालू होत्या तर सरपंच म्हणलं नको 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 म्हणले मी गौरीचा विश्वास नाही तोडणार तर संजू मेंबर काय म्हणला एवढं काय गौरीला भेटाय गेली सोडून तर गेली दुसरी करू म्हणलं का नाही असं म्हणलं वय संजू मेंबर संजू मेंबर दुसरी करू गौरी गौरी काय करताय हो का मी पहिला पाऊल दारात टाकला एक माणूस होता टांग 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 देवाची पण बघितलं बाळू काका मी सगळं सांग खरं. हो का पुढे चाललेलं मागं इथं सांग फडा चालू कर होतं शशा नीट सांग बर का मी बघितलं. सरपंचाचा की माझ्या संसाराचा खेळखंडोबा होईल तो आता काय डान्स करून दाखवतोय मी बघितलंय तसं सगळ्या डोळ्यांनी ते सांग की त्यांना सरण्याची पोरगी सुद्धा सरपंच म्हणत होते, माझीच या आता पुरीपर्यंत तोळ्याची चैन दिलेली ती सांगी त्या पुरीला सांगतो की हे म्हणतो ती बरोबर आहे बायाजी नाचायची लागल्या सरपंचाला कळानाच उलतो सुलतो काय कळाना शेवट संजू मेंबर ह्यांनी 2-4 बाया आल्या सरपंचाच्या हातात गाजरा गुंडाळला फुलं बिलं टाकली सरपंचाच्या अंगावर आणि जे टंग टंग वाजायला सुरुवात जी करण्याची जी ठेका नृत्यांगांना जी धरला आणि सरपंचांनी नाचायला सुरुवात केली खिशातनं जी पैसे काढून जी पैशाची जी गौरी काकी बारिश केली चैन नेली ती अरे गणा, कधी तुला सांगते मला कात्रा मागितला तर कधी मला एक कात्रा नाही हो, हीच फुलं 2 महिन्याखाली हीच फुलं माझ्या नवऱ्याच्या खिशात गावली होती पण मी माग टाकला हा विषय सगळा हीच फुलं उधळली होती तिथं सगळे होका हीच फुलं होका हीच फुलं उधळली होती हीच होती येऊ दे आता सरपंचाला बघतेच कसं काय आहे त्या भांडू नका फक्त वहिनी ही चुकीच आहे माझ्या वहिनीचा संसार डोळ्यात एकाच मी खरे चैन बी दिली माझी बी चैन नेली का काय सरपंचानं पिलं बी होतं दारू हो का पांढरा आता पण आहे सरपंचाचं कसं काय तीच बघती हा लईच झालं वय आता पैसे लईच उता आलेला दिसतोय पैशाचा सरपंचाला आम्ही तुम्हाला लय गडबड आहे पण माझ्या वहिनीचा संसार वाचला पाहिजे म्हणून आलो बाकी काय नाही बघते तुम्ही कसं काय आहे ते आता आमचं नाव सांगू नका. सरपंचाला लाव दिशाच्या तू बोलू नको आता कसं काय आमचं नाव सांगू नका. आता बा काका एवढं वय ठरलंय हा नाही तवा बदाबदराव सणकावताय मग मी घरी जातो गौरी वहिनी सांगतो नाटक आहे सगळं तुमचं बुडून द्या पैसे नाही अशी उलट्याला दिल ना मला 2 ठोका त्याला अजून एक्स्ट्रा टाका अरे पैसे निघण्याचे म्हटले आपले मेला का लगेच तो पैसे निघायसाठी असं नाटक करावं लागतं 100% निघतील ना त्याला. अरे काय चीज करू नको पळत येणार तुझ्या घरी होय ना? पैसे द्यायला बसा आईला समजा डोक्याचा ताण गेला बरं का कसं काय डोकं चाललंय माझं नाही डोकं चांगलं आहे तुमचं आता हो का गाण्याला पैसे नाही दिले तरी चालतील उद्या रामभाऊ विचारू शकत नाही पैसे घेतलेत का काय पोरांनी ती कुठं दुसरं- घालवलं असेल म्हणायचं घेऊन गेलेले ते दुसरा पण वरती मला सांगा तुम्ही चहा घेणार का कॉफी घेणार आता काय तुम्ही 5 साल ते पिणार आलं टाकून चहा अहो काय पण टाका त्यात पण चहा ना सरपंच गौरीच्या हाताला 1 नंबर चव आहे असं ना बघा तुम्ही आता हा गौरी ए गौरी चेअरमन आणि संजू आलाय छान आपलं कामच तसं असते ना
ताकद आहे माझ्या. काय येणं का माझा राणी उद्या का? अध्यक्ष मला काय झालं ही मारतात का? आपल्याला मारायची काय कारण? नवऱ्याला तोडवा तिकडे काय तोडवायचं? आणलं नसल म्हणून ह्या बिचाऱ्याला हात तुम्ही तर वाटोळं केलं सगळ्या घराचं माझ्या. काय झालं सरपंच काय झालं काय झालं भाऊजी? थांबा, त्यांना विचारू नका काय झालं. ही माणसं काहीतरी वात्रटासारखे बोलली असतील म्हणून बिचारी चिडली असं. द्या खरं सगळी संसाराचा धुरळा केलाय माझ्या माणसानं. अध्यक्ष ह्यांचं एक काम ऐकलं नसेल, ह्या माणसाने तोडून आणलं नसेल म्हणून हाण्यात सुटले त्या. काय आहे का नाही? सरपंचाचा धुरळा झाला तरी निम्ता काय धुरळा केला आम्ही? वळा कुलूप लाव. सरपंच बाई आपण बसून मिठवू रामभाऊ विषय. तुम्ही जर बसून मिठवू म्हणला ना माझं तुमचं होईल. हे ना बसवा आणि वैदी तुम्ही बरोबर आहे त्यांचं. काय बरोबर आहे? एक मिनिट बसून मिटवा सुभाषराव, गौरी वहिनींनी ह्यांना दळण आणायला लावलं असेल, साठवण आणायला लावलं असेल, भांडी घासायला लावली असेल, धुणं धुवायला लावलं असेल. कामाच्या टायमिंगला ही जर माणसं ह्या माणसाला फितवून नेत असतील, महिला चिडणारच ना. ऐका झालंय काय खरं सांगा काय झालंय? काय सांगायचंय तुम्हाला? सरपंचाला चांगलं बोलून बिलून यांनी त्या गाडीत घालून तिकडे नाचणार निकड नेलंय. कोणी सांगितलं? काय डोक्याचा भाग बी आहे का? बागमती बाग असल्याशिवाय बाई एवढं आमच्या वावराने कर्ज काढून ह्याला सरपंच केलं काय बायालाच वाई केलं? दुसरं 5 वर्षात इलेक्शन आलं तरी आणि सरपंच बाई थांबा. आणि बाया माणसाचा आदर करतो राव, ह्यांना सांगा राव सरपंच बाई संसार उद्ध्वस्त करू नका तुम्ही. सरपंच बाई अध्यक्ष हो का, माझ्या बायकोला तर कळलं ना, तुम्हाला बघा फिरवून आपटी. आणा की तिला बी, जुकरीला धरून आणा. चांगली फिरवती तिला घराघरा. अरे तुमचे काळे कारनामे का दडवायसाठी बोंबालता? अरे एक जर महिला जर म्हणत असेल तुम्ही नचनारणीच्या नादी, नृत्यांगनाच्या नादी सरपंचाला लावता, काय गावच्या आज तुमच्या आजच्या पंचायती घालावली त्याच्यावर आम्हाला म्हणतो. हे घे, हाणा. हो रामभाऊ मूर्ख बनायला गौरी गप्तू. ऐका सरपंच बाई ही एक वेळ राजकारण करतील असल्या वाईट धंद्याच्या नादी लागणार नाही. हा रामभाऊ गावात काय मी खपून घेईल, पण एकदा महिन्यावर अन्याय झाला मी खपून गेलो. अरे बाळा, काय करतोय? अरे काय गावात झालं का? थांबा गावागावात भाऊजी गजऱ्यासहित सरपंचाला जप्त केलंय मी आणि काय पुरावा पाहिजे तुम्हाला? पुरावा तुम्हाला कोणी हा? सांगितलं? हातात कोणी सांगितलं तुम्हाला? मला बाळासाहेब भाऊजींनी सांगितलं. बाळा तर सगळंच माहिती आहे काय रे? आपल्याला काही संबंध नाही आपला. वहिनी फक्त माझी चांगली म्हणून मी असं केलं. काय केलं? ह्यांनी काय केलं माहिती का, तुझ्या घराचं वाटोळं करायचं ठरवलं तर तुझ्या. हो बाळासाहेब काय संबंध आहे का? त्यांनी काय वाटोळ केलं? हो सांगतो. बसून मिठवू म्हणतोय. वहिनी, तुम्ही माझ्या वहिनी, मी पाया पडतो तुमच्या. हे काय झालंय सांग ह्याला. तुझ्या काय झालं? घराचं वाटोळं झालंय सगळं. नालायक माणसं येते तिथं गावाला महाराष्ट्राला माहिती आहे काय झालं सांग. आमच्या सारख्या दोघा बोळ्या बाबड्या पोरांना फसवलं यांनी भाऊ. माहितीये का आमच्या दोघांचा स्वभावाचा गैरफायदा घेतला येते का? अरे पण काय फायदा घेतला सांगशील का नाही? काय झालं माहितीये का भाऊ, त्या दिवशी तुम्ही 5 लाख रुपये दिलत का नाही आम्हाला भरायला, आणि तुम्ही काय म्हणला होता हिंडता फिरता एखादा घोडा बघा म्हणून, बरोबर आहे का नाही? मग आम्ही काय झालं का काम? अहो कशाचं काम, ह्यांनी फसवलं. म्हणजे चला आमच्या पाहुण्याकडे घोडा आहे म्हणले, 1 कोटीचा घोडा म्हणले, 30 लाखाचा घोडा तुम्हाला म्हणजे 3 लाखाचा देतोय.
मी नको म्हणतोय ह्यो शशा पागल झाला. म्हणला भाऊला सरप्राईज देऊ, म्हणला भाऊला खुश करू. आणि पांढरा शिपत घोडा म्हणले त्यांनी चाराचं खाल्लं तर म्हणले गळ्यातनं उतरला दिसतोय. आम्ही बोललो अरे घोडा होता का मस्तानी होती? अहो घोडाच म्हणले. आम्ही बोललो म्हणलं की ह्यांच्या भूलथापाला बळी पडलो. 3 लाख रुपये चोर म्हणले माझ्या हातातनं घेतलं आणि आतमध्ये गेली. कुणाला पैसे म्हणले पुढे व्हा म्हणले, घोडा घरी पोचतो या म्हणला का ना तुम्ही. त्यांचं बी ऐका की. अरे पोरं ठोरांना फसवता लाज नाही वाटत? रामभाऊ ऐका, तुम्ही असं का केलं? थांबा, सगळं सांग. ग्रामपंचायतचं एक रस्त्याचं बिल होतं, त्या कॉन्ट्रॅक्टराचं बिल अडकलं होतं, खडीचं ह्याचं सगळं ते बिल आम्ही काढलं होतं. पुढचं टेंडर भरण्यासाठी आमच्याकडून ते खर्च झालं. मग तो सारखा तगादा लावला त्या मला फोन करायचा. सारखा चेअरमनला फोन करायचा कॉन्ट्रॅक्टर की नाही तर मीडिया बोलवील, तुमची आबरूच काढील, मग त्या आबरूला भिईल. म्हणून मी ही डोकं चालवलं की मग गणाकडं 5 लाख होतं. मग गणा काय म्हणला आणि शशी की बाबा आम्हाला घोडा घ्यायचा. मग घोडा कोणाचा मेवण्याचा होता माझ्या, पण तो विकायचा नव्हता. पण ते 3 लाख काढलं आणि आम्ही ते कॉन्ट्रॅक्टर आणि आमच्या आठवड्यात बिल निघलं की त्यांची त्यांना देणार आहे. ए आयाजीच्या जीवा बायाजी, अरे तुमच्यात काही हिमती नाही वय? लेकरा बाळाकडून पैसे घेऊन फसवलं. 8 दिवसात आमचं बिल निघणार आहे, त्यातनं तुमचं सगळं पोच होतील पैसे. पण एवढं नव्हतं करायला पाहिजे दाजी, एवढी आमची हटाळ. आणि मग लोकांच्या 3 लाख रुपये घ्यायचा लाज वाटते ना हटळण्या. की पैशाचं केला त्यांनी गैरप्रकार, ती बरोबर आहे. पण ठमठमचं काय? सरपंच 1 नंबर माणूस आहे, माझा दाजी पण 1 नंबर आहे आणि चेअरमन सुद्धा 1 नंबर. ही काय करतात माहिती आहे, सरपंच बोळा पण ही दोन्ही हे शकुनी मामा कधी कधी ह्याच्यातला जागा होतो आणि असलं डोकं चालवतो. रामभाऊ त्यांच्याकडून झालंय चुकून. पैसे 8 दिवसात देतो म्हणते, मी जबाबदारी घेतो. नाही आम्ही देणार नाही दिलं तर मी त्यांच्याकडून कसं घ्यायचं ते घेतो. आणि सरपंच बाई तुमचा गैरसमज झाला. पाटील हा गैरसमज जर दूर झाला नसता तर रात्रभर मारच खात बसली असते का नाही? पण मला काय म्हणायचं सुभाषराव सरपंच हो संजय शेठ चेअरमन, तुम्ही गावची ग्रामपंचायत चालवता. तुम्ही साधा व्यवहार कोणाशी करा हे कळत नाही, पोराशी व्यवहार करता तुम्ही. अशानं गावामध्ये काय होणार, वयमानाशी वाढणार, अशांतता वाढणार, तुम्हाला त्रास आम्हाला त्रास. पाटील काय झालं, ह्यांनी बी मित्राकडे मागितलं, ह्यांनी पाहुण्याकडे मागितलं, मी पण बऱ्याच जणांकडे मागितलं ना, कुणी नाही दिलं. मग माझं डोकं चाललं. आपण रामभाऊला बोलायचं ना, पोरं स्वराच्या कशाला नादी लागला तुम्ही? ह्याच्यात माझाच काय नाही दोष. एक प्रकारे माझ्या प्रॉपर्टीवर ह्यांनी सुप्तपणे टाकलेला डाका होता. आता मला सुभाषराव एक कळलंय, ह्यांची जर जिरवायची असेल ना, बाळ्याजवळ निरोप द्यायचा, बाळ्या वहिनींकडे जाईल, वहिनी झाडू घेतील आणि जोडून काढतील. पैसा आजचा उद्या होऊन जाईल. आणि तुम्ही वातावरण गावात दूषित करणार आणि त्याचा त्रास पाटलाला ना. माझी काय कारण? तू नासका माणूस आहे गावातला. ह्याला तुझं कोणी पैसे दिले तर 5 लाख रुपये, ह्याला 30 रुपये खर्चाची अक्कल नाही आणि 5 लाख रुपये दिले त्याचे. अक्षरशः मला असं वाटायला लागलंय तुम्ही ना घोडाच नाही गाडाव सुद्धा सांभाळायच्या लायकीचं नाही. अरे माझा काय संबंध आहे? ही तुमच्या लाडक्या मेहुणीचं पोरग किताब देते. ही सुभाषराव आलंय म्हणले भाऊ माझ्या स्वप्नात तुम्ही आला आणि तुम्ही मेलायच. अरे बापरे म्हणलं नाही. अरे मला जबाब नाही. हे तुमचा घरगुती बरं संजू शेठ, हे कधी व्यवहार मिटल तुमचा? परत ह्या गावच्या चौकात भांडणं नको ह्या व्यवहाराची. नाही आणि सरपंच बाई ते प्रथम नागरिक आहे, तुम्ही असं झाडून रस्त्याने मारत होता. ठीक आहे, राग येईल तुम्हाला आपला नवरा दुसरीकडे गेला म्हणून, पण असं रस्त्याने मारू नका ना. दुसरीकडे गेला नाही हो भाऊजी. हारबीर चांगला 3 पदरी गुंडाळून गुलाबाचे फुलं किशात, मग काय कुठलीच बायका बसणार? ए पोरे, तुझा नवरा सरपंच आहे, गावचा प्रथम नागरिक आहे. असं रस्त्याला मारणं शोभा देते का? ऐका. आम्हाला लोक थोतू करते ना थुतू गावातले. करतील, पाटलांना थुतू करतील, अध्यक्षांना थुतू करतील, बाळूला नावं ठेवतील. वहिनी मी तुम्हाला अशी विनंती करतो, ह्यांना रस्त्यावर मारू नका. ह्यांना ग्राम सभेत आता मला पटलं भाऊजीचं. ओ गौरव ह्यो सगळ्यात गावातला नालायक माणूस आहे. गौरव काय नाही तुमच्या नवऱ्याचा दोष, ह्याला मी कारणीभूत आहे. मी तुमची माफी मागतो गौरवने. हे चांगले म्हण, कशाला ग्रामसभेत माराय? तुला मारला होता म्हणून त्याने मारायचं काय? मला ग्रामसभेत मारल्यावर तू गप बसशील का? काय बी ब्लेम करू नको माझ्यावर. अरे लोकांच्या संसारात आग लावतो. ह्यांनी लावलेलं कळतं का? गौरवने काय झालंय, ह्यांचा व्यवहार फसल्यामुळे दोषी आहे ती. पण मी तुम्हाला चुकीचं सांगितलं, पण माझा उद्देश वाईट नव्हता. मला माफ करा सरपंच साहेब, माझ्यामुळे हे कशा झाला. मी सगळ्यांची माफी मागतो बाबा. पण ह्याचं गरीबाचं 3 लाख रुपये. मला काय म्हणायचं सरपंच पार्टी, तुमच्याकडून चूक झाली होती ना, रामभाऊला भेटायचं की रामभाऊ
असं असं झालंय इकडे आमची गरज भागवायची होती म्हणून आम्हाला खोटं बोलावं लागलं पण आम्ही पैसे हा विषय वाढला नसता. दुसरी गोष्ट सरपंच बाई नवऱ्याकडून चूक झाली असं प्रथम नागरिक आहे असं पेटाने मारा द्यायचं नसतं. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाने किंवा प्रत्येक महिलेने पण लक्षात ठेवलं पाहिजे जर आपल्या नवऱ्याबद्दल एखादी चुकीची गोष्ट ऐकू आली तर त्याचा ढोढा करू नका. घरात नवऱ्याला विचारा विश्वासात घ्या त्या बिचाऱ्यावर काय परिस्थिती येते तो कुठल्या परिस्थितीत आहे त्यातनं बाहेर निघेल ना तो. जर तुम्ही त्याला दोषच देत राहिला तर त्याला पण बिचारायला काय वाटेल. उद्या आज गजरन फुलं बघितल्यावर काय मग? वहिनी आज बाळूने एखादं 2 सांगितलंय उद्या मी एखादं 2 सांगितलं. तुम्ही शहानिशा करता मारतच सुटणार का? पाटील आणि असं जर रस्त्याने जर तुम्ही मारामारी करायला लागलं बाया जर करायला लागले तर आमच्या पदाला काय किंमत राहिली? पाटील काय काय ठिकाणी तर अशा गोष्टी घडतात हलक्या कानाच्या असतात. कोणी सांगितलं काय ऐकायचं संसार तुटल्यात. हो तुटले म्हणून ह्याच्यातून आपण धडा घेऊ. तुम्ही 8 दिवस वायदा केलाय रामभाऊ तुम्हाला पैसे मिळतील त्यांची पण गरज भागली बाळासाहेब आणि तुम्ही असं गाडी टाकू नका. ही मेली असते फासव्या चालली होती. तुमच्या गाडीचा लय बेकार भडका होतो ऐका बाळासाहेब. बाळूने जर मध्यस्थी केली नसती तर पोरांनी काय कमी जास्त केलं असतं कोण जबाबदार? मी म्हणतो 8 नाही 15 दिवसांनी पैसे द्या. देतात रामभाऊ. हा पण नीट वाग असं करणं का वहिनी मी जर तुम्हाला प्रोत्साहन दिलं असेल ह्यांना मारायला तरी मला पण माफ करा. मला माफ करा सुभाषराव. तुम्ही म्हणताय पाटील तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. तुम्ही आपापल्या घरी जावा. मला ह्या दोघांची स्पेशल मीटिंग घ्यायची घरी जाऊन. व्यावसायिक शिक्षण द्यायचं. जा बाळा तू चला चला आता शेकटे सरपंच घरी चला. मी हात पाय जोडलं देवाची पण मी हात पाय जोडलं बाळू काका. Thank you.